अरे असांजे सिंधियुनि जो पंहिंजो रिश्तो.com करे एॾो सुठो वेबसाइट ठहियल आहे। 35,000 खां मथे सिंधी प्रोफाइल्स अवेलेबल आहिनि उन्हनि ते। वेबसाइट ते रिश्तो ॻोल्हणो अथई या व्हाट्सएप ते खपनि ॿई मिलंदे। फ्री रजिस्ट्रेशन खपई या मेंबरशिप सां ॻोल्हणो अथई ॿई मिलंदे। हाउसवाइफ छोकिरी खपई या जॉब वारी छोकिरी खपई ॿई मिलंदे। अनमैरिड खपई या डाइवोर्सी खपई ॿई मिलंदे। उल्हासनगर जी खपई या अमेरिका जी छोकिरी खपई ॿई मिलंदे। राणी कटे सटे रिश्तो.com ते तोखे सभु मिलंदे। डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स। महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, LED televisions, deep freezers, VG coolers and rates सारे ऑनलाइन से भी सस्ते। चेक प्राइसेस विद अस बिफोर बाइंग ऑनलाइन। महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक उल्हासनगर 3। ऑल टाइप्स ऑफ EMI ऑप्शंस अवेलेबल। आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। मराठी ना बोलने के चलते उल्लासनगर शहर में मन से हुई आक्रामक। उल्लासनगर 4 स्थित बैंक ऑफ महाराष्ट्र के कर्मचारियों का मनमानी कारोबार। उल्लासनगर 4 स्थित बैंक ऑफ महाराष्ट्र में सुप्रिया शेजवल नामक महिला बैंक में 3:25 को पहुंची, जबकि बैंक के कार्य करने का समय 3:30 बजे तक है। बावजूद इसके बैंक के कैशियर काउंटर पर बैठी महिला बैंक कर्मचारी द्वारा उनको सेवा देने से इनकार किया गया। जब सुप्रिया ने बैंक के मैनेजर से बात की, तब जाकर उनका बैंक की सुविधा दी गई। जब सुप्रिया द्वारा महिला बैंक कर्मचारी से मराठी में बात करने को कहा गया, तो महिला बैंक कर्मचारी द्वारा मराठी में बात क्यों करूं ऐसा कहा गया। साथ ही मनसे के पास कुछ ऐसी भी शिकायतें आ रही थी कि महिला बैंक कर्मचारी द्वारा ग्राहकों से काफी बदतमीजी से बात की जा रही है और अपनी मनमर्जी द्वारा काम किया जाता है। जब इस बात की जानकारी मनसे जिलाध्यक्ष बंडू देशमुख और शहर प्रमुख संजय गुगे को पड़ी, तो उन्होंने बैंक के मैनेजर को चेतावनी दी कि महाराष्ट्र में रहना है तो मराठी बोलनी पड़ेगी और महिला बैंक कर्मचारी को अपने व्यवहार में तब्दीली लानी होगी, अन्यथा मनसे अपनी स्टाइल में बैंक के कर्मचारियों और बैंक के खिलाफ कार्रवाई करेगी। उल्हासनगर 4 मध्ये OT सेक्शनला एक बँक ऑफ महाराष्ट्र आहे। या ठिकाणी अनेक कर्मचारी लोक येत असतात, अनेक ज्येष्ठ नागरिक येतात, कोणाची पेन्शन आहे, कुणाचं आता लाडकी बहीणचं खातं आहे, अनेक लोक विविध प्रकारचे व्यापारी आहेत या ठिकाणी येतात। परंतु इथे आल्यानंतर या बँकेमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी त्या ग्राहकांशी उद्धटपणे बोलतात, आरोगंटपणे बोलतात, मराठी बोलणार नाही, मला मराठी येत नाही, मी मराठी का बोलू, अशा भाषेमध्ये उद्धटपणे उत्तरं देतात। अशीच एक तक्रार काल एक भांडण झालं होतं। एक आजी होत्या, त्यांच्यावर एक कांबळे म्हणून महिला होत्या, त्या दोघांनी तिथे त्यांच्याशी वाद झाला। बँकेचा टायमिंग आहे 3:30चा, 3:30 वाजेपर्यंत बँक चालू असली पाहिजे। 3:30 वाजेपर्यंत जेवढे ग्राहक आतमध्ये असतील त्या सर्वांना बँकेला सर्व्हिस द्यायची आहे। परंतु 3:25ला आतमध्ये असलेल्या माणसाला सांगणार की मी तुला घेणार नाही, तुझी सर्व्हिस देणार नाही, तुला लक्षात ठेवील। या कर्मचाऱ्यांचं काम ग्राहकांना धमक्या देण्याचं नाही आहे आणि त्यांनी धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये। तुमच्या बँकेचं नाव बँक ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करता, पैसे कमवता आणि जर तुम्हाला मराठी येत नसेल त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि यापुढे कुठलीही बँक असेल, उल्हासनगर शहरातली कुठलीही बँक असेल, कुठल्याही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी जर ग्राहकांशी आरोगणपणे बोलले, मला मराठी येत नाही असं बोलले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने धडा शिकवेल। मग उद्भवणाऱ्या परिस्थितीत सर्वस्वी ते बँक प्रशासन जबाबदार असेल याची त्यांनी नोंद घ्यावी। माझं नाव सुप्रिया शेजवळ, मी उल्हासनगर 4 मध्ये राहते आणि उल्हासनगरचीच ब्रांच आहे बँक ऑफ महाराष्ट्र। आणि मी 3:25ला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आली आणि माझ्या अगोदर जो नंबर होता त्या कॅशियरने विचारलं की हा नंबर लास्ट आहे का, तर ती मॅडम हो बोलली। तर त्याच्यानंतर मी आली त्या बाईच्या नंतर, पण जे ओळखीचे होते त्यांच्यामुळे मी बोलली की हा लास्ट नंबर असेल तर मी ठीक आहे, पण ते ओळखीचे होते ते बोलले की सरांसोबत बोलणं झालेलं आहे, एकासाठी ठीक आहे करून टाकू, ॲडजस्ट करून टाकू। तर मी बोलली ठीक आहे। तर जेव्हा मी लाईनीमध्ये गेली, कॅशियरची बडबड चालूच होती, तर मी बोलली की तू मराठीत बोल, तर ती बोलते मी मराठीत का बोलू। तर याच्यामुळं बँक ऑफ महाराष्ट्रात ती काम करत असूनसुद्धा ती बोलते की मी मराठीत बोलू, तर हे चुकीचं आहे। कारण महाराष्ट्रात राहून ॲक्सिस बँक असो या कोणती बडोदा बँक असो, ते त्यांच्याबरोबर हिंदी लँग्वेजेस वापरतात।
तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असून तुम्हाला जर मराठी येत नसेल तर हे चुकीचं आहे. आणि भरपूर जणांच्या कंप्लेंट्स पण आहेत की ती कॅशियर आहे ती उद्धट बोलते, त्यांची भाषा व्यवस्थित नाही आहे. सिनियर सिटीजन असो किंवा कोणीही असो, सर्व्हिस देणं हे लहानांपासून ते सिनियर सिटीजनपर्यंत व्यवस्थित किंवा प्रेमाने बोललं पाहिजे. पण ती अजिबात व्यवस्थित बोलत नाही आणि एकदम अरोगंटली बोलते आणि ॲटिट्यूडमध्ये बोलते ती.